मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला खारगे समितीची पुन्हा नोटीस। सोमवारी खारगे समितीसमोर हजर राहण्याचीही शक्यता। नीरव मोदीच्या महागड्या गाड्यांचाही लिलाव होणार। ईडीने जप्त केलेल्या गाड्यांच्या लिलावाला विशेष पीएमएलए कोर्टाकडून परवानगी। लग्न सोहळ्यापूर्वी स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती बिघडली। दरम्यान सांगलीतल्या खासगी रुग्णालयात श्रीनिवास मानधना यांच्यावर उपचार सुरू। स्मृती आणि पलाश पुच्छलचा लग्न सोहळा आता पुढे ढकलण्यात आला। भारताच्या महिला दृष्टिहीन क्रिकेट संघानं जिंकला पहिला टी20 विश्वचषक। श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात 7 विकेट्स राखून नेपाळ संघाला नमवलं। निवृत्तीनंतर कोणतंही सरकारी पद स्वीकारणार नाही। मावळते सरन्यायाधीश भूषण गवईंचं अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य। सोशल मीडिया ही आजकाल समस्या बनली आहे। आपण जे बोलत नाही ते देखील लिहिलं जातं आणि दाखवलं जातं। गवईंकडून नाराजी व्यक्त। भारताचे नवे सरन्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांचा उद्या शपथविधी। ब्राझील, भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंकेचे मुख्य न्यायाधीश उपस्थित राहणार। तर सरन्यायाधीश न्यायमूर्ती गवईंचा आज कार्यकाळ संपला। संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकार 10 नवीन विधेयकं सादर करणार। यासोबतच मागील अधिवेशनातील 2 विधेयकं सुद्धा यावेळी विचार आणि मंजुरीसाठी सूचीबद्ध। तर आर्थिक वर्षाचा पहिला पुरवणी अर्थसंकल्प सुद्धा सादर होणार। देशातील अणुऊर्जेचे क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले करण्याची मोदी सरकारची योजना। त्यासाठीचे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडलं जाणार। तर खासगी कंपन्यांना देशामध्ये अणुऊर्जा केंद्र उभारण्याची परवानगी मिळणार। दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन ब्लास्ट प्रकरणी राज्य तपास संस्थेकडून बाटामुल्लू या ठिकाणी तुफेल भट्टला अटक। तर तुफेल भट्ट हा एसी तंत्रज्ञ म्हणून काम करत होता।